नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिरवंत आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे. आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज आपल्याला फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे का हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. चला जर पाहू की आज मार्केटमध्ये आपल्याला फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का. सुटपान कणसाची आपल्याला आवक, त्याचबरोबर क्वालिटी पाहू शकता. त्या कमीत कमी आपल्याला 10 रुपये जास्ती असतं, 13 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला थोडीफार कमी पाहायला मिळते, परंतु दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. अननसची आवक पाहू शकता. तर लहान साईजमध्ये आपल्याला अननससाठी कमीत कमी 400 रुपये डझनपासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीच्या मोठ्या साईजमध्ये अननससाठी साधारणतः 1200 रुपये डझनपर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते, तर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. सीताफळाची मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आवक पाहायला मिळते, तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक आपल्याला जास्त झाल्यामुळे दर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 120 ते 150 रुपयापर्यंत दर आपल्याला सीताफळासाठी पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 30 रुपये किलोपासून आपल्याला सीताफळासाठी दर पाहायला मिळतात. पपईची क्वालिटी पाहू शकतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पपईसाठी आज कमीत कमी 25 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 20 रुपये किलोपासून पपईसाठी दर पाहायला मिळतात. तर आवक आपल्याला भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला पपईसाठी स्थिर असलेले पाहायला मिळतात. गावरान पेरूची क्वालिटी पाहू शकता. तर गावरान पेरूसाठी आज आपल्याला कमीत कमी 20 रुपयापासून ते जास्तीत जास्त 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 30 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला थोडेफार कमी होताना पाहायला मिळतात. मोसंबीची क्वालिटी पाहू शकता. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी लहान साईजमध्ये आपल्याला 15 रुपये किलोपासून जास्ती असते आपल्याला 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला मोसंबीसाठी दर पाहायला मिळते. तर साईजनुसार आपल्याला दर जे आहे ते कमी जास्त पाहायला मिळतं. तर त्याचबरोबर क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबी पाहायला मिळते, तर दर जे आहे ते आपल्याला कमी असलेले पाहायला मिळतात. डाळिंबाची क्वालिटी पाहू शकतो. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डाळिंबासाठी साधारणतः 100 रुपये किलोपासून ते जास्ती असतं 320 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या डाळिंबासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकतो. त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर साईजनुसार त्याचबरोबर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात. तर दरामध्ये आपल्याला डाळिंबासाठी तेजी पाहायला मिळते. ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 100 ते 160 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकतो. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला ड्रॅगन फ्रूट्स पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये 60 ते 70 रुपयापासून आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळतात. तायवान पेरूची क्वालिटी पाहू शकतो. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तायवान पेरूसाठी कमीत कमी आपल्याला 60 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 90 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. कलिंगडाची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 5 रुपये किलोपासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 10 रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त दर पाहायला मिळतात. आवक ही आपल्याला मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. लिंबांची आपल्याला आवक कमी झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार आपल्याला दरामध्ये तेजी पाहायला मिळते. तर कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 50 ते 60 रुपयापर्यंत आपल्याला लिंबांसाठी दर पाहायला मिळते. तर लहान साईजमध्ये आपल्याला लिंब पाहायला मिळते. साधारणतः 30 ते 40 रुपयापर्यंत या लिंबांसाठी दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये 20 रुपये किलोपासून आपल्याला लिंबांसाठी दर पाहायला मिळते. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला लिंबांसाठी तेजी पाहायला मिळते.